राम राम शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या पाटील बायोटेक यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, मी सोयाबीन पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे। बऱ्यापैकी 10-15 दिवसाच्या आसपास हा पेरणी करून झालेला आहे। भरपूर सारे शेतकरी आम्हाला विचारत असतात की सर, सोयाबीन पिकावरती पहिली फवारणी कोणती घ्यावी। मित्रांनो, बऱ्यापैकी 25, 30, 35 दिवसाच्या आसपास तुम्ही तुमच्या सोयाबीन पिकावरती पहिली फवारणी ही घेऊ शकता। आता फवारणी करण्यापूर्वी फवारणी का घ्यायची हे अगोदर समजून घ्या, तरच ही फवारणी घ्या। कारण मित्रांनो, आपल्याला फक्त वायफट फवारण्या किंवा खतं टाकून आपल्या पिकाचं उत्पादन वाढत नसतं। योग्य टायमाला आपण योग्य काम जर केलं तरच आपल्या कोणत्याही पिकाचं उत्पादन वाढीसाठी तिथं फायदा ठरत असतो। मित्रांनो, सोयाबीन पिकामध्ये मुख्यतः करून 25-30 दिवसाच्या आसपास आपल्याला जो काही चक्री भुंगा आहे, तर चक्री भुंग्याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव हा झालेला पाहायला मिळू शकतो। तर चक्री भुंगा नियंत्रित करायचं जर असेल तर आपल्याला एखादं चांगलं कीटकनाशक घेणं गरजेचं आहे। त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो, 30-35 दिवसाच्या आसपास आपली सोयाबीन पिकाला फुटवे वगैरे व्हायला तिथं सुरुवात होत राहते। तर जास्तीत जास्त फुटवे होण्यासाठी आपल्याला ही फवारणी घ्यायची। मित्रांनो, ही फवारणी घेताना आपल्याला असा विचार करायचा, जो खर्च आहे तर तो सुद्धा तिथं मापात होणं गरजेचं आहे। आपल्याला वायफट औषधं आणून तिथं फवारणी करायची नाही। चक्री भुंगा नियंत्रित करण्यासाठी एक कीटकनाशक सांगतो, ज्याच्यामध्ये लॅम्डासायलोथ्रिन आणि थायमोथॉक्झाम हा घटक असलेलं तुम्ही कोणत्याही चांगल्या कंपनीचं कीटकनाशक वापरू शकता। 10 ते 15 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी। हा घटक असलं सिजंटा कंपनीचं आलिका या नावात सुद्धा कीटकनाशक आहे, तुम्ही त्याचा वापर केला तरी चालेल। 10 ते 15 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी। यानं काय होईल मित्रांनो, जो काही चक्री भुंगा आहे त्याच्यासोबतच सुरुवातीच्या काळामध्ये जे काही पान खाणाऱ्या आळ्या सुद्धा आपल्याला काही प्लॉटमध्ये पाहायला मिळू शकतात। तर त्या पान खाणाऱ्या आळी सुद्धा आपल्याला या फवारणीनं तिथं कंट्रोल झालेल्या पाहायला मिळतील। याच्यानंतर जास्तीत जास्त फुटवे आपल्या सोयाबीन पिकाला लागण्यासाठी तुम्ही एखादा पोषक आणि एक विद्राव्य खत वापरणं गरजेचं आहे। पोषकामध्ये तुम्ही सुरुवातीच्या काळात ऑक्सिजन या टॉनिकचा वापर करू शकता 50 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी। आणि विद्राव्य खताचा वापर का करायचा आहे, जास्तीत जास्त स्फुरदयुक्त विद्राव्य खताचा आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये वापर करायचा आहे। मित्रांनो, होईल काय, जास्तीत जास्त फुटव्याच्या संख्येत आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळेल स्फुरदयुक्त खतामुळे। त्याच्यासोबतच जे काही 40-45 दिवसाच्या आसपास आपल्या सोयाबीन पिकाला फुलधारणा चालू होते, तर जास्तीत जास्त फुलधारणा सुद्धा आपल्या सोयाबीन पिकाला झालेली पाहायला मिळेल। मित्रांनो, तुम्ही 1261 या विद्राव्य खताचा वापर करू शकता 100 ग्रॅम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी। आलिका, ऑक्सिजन आणि 1261 या विद्राव्य खताचा वापर करा आणि ब्लेज सुपरचा वापर करा 5 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी। अशा प्रकारे तुमच्या सोयाबीन पिकावरती प्रॉपर ही पहिली फवारणी आपल्याला झालेली पाहायला मिळेल। मित्रांनो, ही फवारणी करून पहा, तुम्हाला याचा कसा रिझल्ट येतोय ते मला सांगा। आपण सोयाबीन पिकावरती जास्तीत जास्त 2 ते 3 फवारणी इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि एकदम प्रॉपर परफेक्ट औषधं सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून आपल्या सोयाबीन पिकात एक योग्य औषधाचा जर वापर केला तर योग्य फायदा आपल्याला तिथं होईल। व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला आवर्जून शेअर करा। तोपर्यंत राम राम।